नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा. आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपल्या मदतीला धावून येणाऱ्या औषधी वनस्पतीचा. मसाल्याच्या पदार्थात अग्रणी असणारा एक आपल्या सर्वांच्या परिचयाचा पदार्थ म्हणजे धणे. कोथिंबीर कोवळी असताना गार्निश करायला वापरली जाते. कधी कधी गावरान कोथिंबीरीच्या टोकाला पांढरी फुलं आलेली आपण पाहिलेली असतात. याच फुलांचं पुढे फळांमध्ये परिवर्तन झालं की तयार होतात ते धणे. धणे लघवीला साफ होण्यास मदत करणारे असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये धण्याचा हिम घेणं चांगलं असतं. यासाठी मातीच्या मडक्यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर अर्धवट कुटलेले धणे 1 कप थंड पाण्यामध्ये भिजत घालावेत. सकाळी हाताने कुस्करून गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये थोडी खडीसाखरेची पूड मिसळून प्यावं. यामुळे शरीरात अतिरिक्त वाढलेली उष्णता लघवीच्या माध्यमातून बाहेर निघून जायला मदत मिळते. उन्हाळ्या लागणं म्हणजे लघवी पिवळसर होणं, लघवी करताना जळजळ होणं, प्रत्येक वेळा थोडी थोडी लघवी होणं, अशा सर्व तक्रारींवर धण्याचा हा हिम घेण्यामुळे 2-3 दिवसात आराम वाटतो. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना असह्य तहान लागण्याचा त्रास होतो. कितीही पाणी प्यायलं तरी तहान शमत नाही. उलट तोंड, जीभ, घसा सतत कोरडा पडल्यासारखं वाटतं. अशा वेळेला धण्याचा काढा करून तो कोमट किंवा थंड झाल्यावर घोट घेण्याने लगेच बरं वाटतं. यासाठी 10 ग्रॅम अर्धवट कुटलेल्या धण्याचा 2 कप पाण्यामध्ये अर्धा कप पाणी शिल्लक राहीपर्यंत काढा करावा. कोमट किंवा रूम टेम्परेचरचा झाला की थोडा थोडा प्यावा. धणे हे जंतनाशकही असतात. विशेषतः लहान मुलांना महिन्यातील 7 दिवसांसाठी सकाळी अर्धा चमचा धण्याची पूड आणि मध याचं मिश्रण देण्याचा उपयोग होतो. डिप्रेस वाटत असेल, कंटाळा आणि थकवा जाणवत असेल, काम किंवा दुसरं काहीही करू नये असं वाटत असेल तर चमचाभर धणे आणि चमचाभर खडीसाखर हे मिश्रण चावून खावं. यामुळे एका आठवड्यामध्ये मनाला तरतरी येते. अशा प्रकारे किचनमध्ये हमखास असणारे धणे हे एक उत्तम औषधही आहे. उन्हाळ्यात धण्याचा या पद्धतीने वापर केला तर त्यामुळे आरोग्य सुरक्षित राहील हे नक्की. धण्याप्रमाणे आरोग्याला उपकारक असणाऱ्या इतरही वनस्पतींची माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.